नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जवळपास गट क आणि ड या संवर्गाची 174 पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत. ज्याचे जे ऑनलाईन अर्ज वगैरे आहेत ते 28 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. कुठली कुठली पदे आहेत, त्यांची पात्रता काय असेल, अभ्यासक्रम काय असेल, त्यासोबत जागा नेमका किती आहेत, अशा सर्व पद्धतीची माहिती या व्हिडिओतून तुम्हाला मिळून जाईल. त्या अगोदर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि याची जी काही आवश्यक असलेली PDF वगैरे आहे ती टेलिग्रामला मी अवेलेबल करून देईन. सो टेलिग्राम जॉईन करून घ्या. बघा, सगळ्यात महत्त्वाचं बघायला गेलं तर याचे जे काही अर्ज वगैरे आहेत ते लक्षात घ्या की 28 तारखेपासून सुरू होत आहेत आणि 20 मार्च याची शेवटची दिनांक असेल. आता बघायला गेलं तर सगळ्यात पहिलं जागा नेमकं किती आहेत आणि त्यांची वेतन श्रेणी वगैरे किती आहे पाहून घ्या. गट ब ची सुद्धा आहेत, बट गट ब ची मध्ये ही सर्व संवर्ग वगैरे तुम्हाला दिसत असतील आणि त्यासोबत त्यांच्या ज्या काही जागा वगैरे आहेत. ओके, जागा या ठिकाणी पाहून घ्या. ओके, याच्यामध्ये तुमचं काही झालं असेल, एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे कंप्लीट असेल तर तुम्ही अर्ज वगैरे करू शकता. परत बघा, इथं आता काही अशी पोस्ट आहेत गट क ची ज्याच्यामध्ये प्रॉपर अशी पात्रता पुढे तुम्हाला मिळून जाईल, बट पाहून घ्या. ओके, आता बघा, शस्त्रक्रिया तंत्रज्ञ, वरिष्ठ ग्रंथपाल, दुग्धशाळा सहाय्यक, क्षयकिरण तंत्रज्ञ, त्यानंतर प्रयोगशाळा चिकित्सक, रुग्णालय तंत्रज्ञ, शस्त्रक्रिया. आता बघा, याच्यामध्ये जे काही पदे आहेत त्यांच्या जागा प्रत्येक संवर्गाच्या खूप कमी प्रमाणात आहेत, बट खूप सारे संवर्ग आहेत. एकाच डिग्रीवर किंवा एकाच डिप्लोमावर तुम्ही 2 ते 3 पदांना सहजपणे अर्ज करू शकता, अशी पात्रता वगैरे आहे. आता बघा, याच्यामध्ये पाहून घ्या, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, त्यानंतर बॉयलर ऑपरेटर वगैरे, प्रक्षेत्र सहाय्यक वगैरे. अशा सर्व संवर्गाची पदे या ठिकाणी आहेत. अवश्य तुम्ही अप्लाय करू शकता. चांगली जाहिरात आहे, पेमेंटसुद्धा चांगलं आहे. ओके, आणि याच्याशी निगडीत असलेलं जे काही स्टडी मटेरियल वगैरे आहे ते मी चॅनलवरती अपलोड करून देईन, काळजी नका करू. ओके, आता बघा, याच्यामध्ये कनिष्ठ यंत्रज्ञ तथा तारतंत्री, पशुधन सहाय्यक हे गट ड मध्ये टाकलंय त्यांनी. अशा सर्व संवर्गाची 35 संवर्ग आहेत, 175 पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत. आता पाहून घ्या, याचा आपण बघितलाय अर्ज वगैरे ते तुम्ही ऑनलाईन नेट कॅफेवर भरू शकता अथवा तुमच्या मोबाईलवर तुम्ही सहजपणे भरू शकता. ओके, पाहून घ्या, याच्यामध्ये त्यांनी आता खूप सारी पात्रता वगैरे दिलेली आहे. दिव्यांग आरक्षण, अनाथ आरक्षण, त्यानंतर माजी सैनिक जे असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी आहेत. भूकंपग्रस्तांसाठी आरक्षण आहे. ओव्हरऑल सगळ्या पद्धतीची आरक्षण या ठिकाणी लागू आहे. आता सांगायला गेलं वयोमर्यादा तीच असेल. ओव्हरऑल कमीत कमी 18 वर्ष वगैरे, त्यानंतर जास्तीत जास्त ते वेगवेगळ्या संवर्गानुसार वेगवेगळी पात्रता त्या ठिकाणी आहे. आता बघा, याच्यामध्ये सरळ सरळ बघायला गेलं तर त्यांनी वरिष्ठ लिपिक, त्यानंतर लिपिक टंकलेखक आणि कनिष्ठ भांडारपाल या 3 पदांना जे आहे ते ॲज इट इज याच पद्धतीचं तुम्हाला असेल. ओके, आता लक्षात ठेवा, याच्या प्रश्नपत्रिका माझ्याकडे उपलब्ध आहेत सरावासाठी, ते तुम्ही अवश्य करू शकता. बाकी बघायला गेलं, पाहून घ्या, तांत्रिक प्रश्नांचं 40 प्रश्न, 80 गुण वगैरे हे सर्व जे काही संवर्ग आहेत त्यांची या ठिकाणी दिलेली आहे. ओके, आणि बघायला गेलं तर याच्यामध्ये तांत्रिकचा सिलेबस जो काही आहे तो त्याला उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल. सो काळजी नका करू. ओके, हां, आता पाहून घ्या, याच्यामध्ये तुम्हाला कागदपत्र दिलेले आहेत ते सुद्धा पाहून घ्या. आणि बाकी आता याच्या संदर्भात सांगायला गेलं तर पात्रतेचा एक शेवटचा टप्पा आहे. पात्रता त्यांनी अशा पद्धतीची दिलेली आहे. सर्व पात्रता कव्हर होत नाही, त्याच्यामुळं हळूहळू स्क्रोल डाऊन करतो, अथवा याची PDF मी तुम्हाला टेलिग्रामला अपलोड करून दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन पाहून घ्या. ओके, अशा पद्धतीची ही सर्व जाहिरात आहे. आता याच्यामध्ये जे काही संवर्ग आहेत, संवर्ग वाईज जागा दिलेल्या आहेत. आता जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी अवश्य अर्ज वगैरे करा. चांगली गोष्ट आहे. 2026ची ही सरळ सेवेची जाहिरात या ठिकाणी प्रथम क्रमांकाची आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. मगाशी महानगरपालिकेची निघाली तर ती महानगरपालिकेची पहिली झाली संभाजीनगरची, त्यानंतर ही दुसरी आहे. ओके, जसे जसे जाहिराती येतील तशी तशी मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन. आणि राहिला प्रश्न तुमचा अभ्यासक्रम सुद्धा याच्यातच दिलेला आहे. ओके,
या अभ्यासक्रमाप्रमाणे तुम्ही सर्व अभ्यास वगैरे करा आणि काही डाऊट असतील तर अवश्य मला कमेंटद्वारे विचारपूस करू शकता. ओके. बाकी भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. ओके. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून द्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि बाजूचा एक बेल आयकॉन असतो त्याला दाबून ठेवा. ज्या काही जाहिराती येतील, येणार असतील, त्यानंतर रनिंगमध्ये आहेत अशा सर्व पद्धतीच्या जाहिराती तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. ओके. तर बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची माहिती, अशाच पद्धतीची जाहिरातीसोबत. धन्यवाद.